पुण्याच्या भोर तालुक्यातील करंजगाव परखंदेवाडी येथे सुरू असलेल्या प्रशासनाकडून सुरू असलेल्या रस्त्याचं काम जे आहे ते ग्रामस्थांनी बंद पाडलेलं आहे। ग्रामपंचायतीला विचारत न घेता ग्रामपंचायतीची जी 3 गुंठे जागा आहे त्या हद्दीतून प्रशासन हा रस्ता करत असल्याचा हा ग्रामस्थांचा आरोप आहे। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत। आता जे रस्त्याचं काम प्रशासनाकडून करण्यात येत होतं ते बंद पडलेलं आहे। तुम्ही काय नक्की भूमिका काय तुमचा आरोप आहे? नमस्कार, मी सागर दोंडेबा मळेकर, उपसरपंच करंजगाव। आज या ठिकाणी ग्रामपंचायतीची 3 गुंठे जागा असताना आमच्या ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारची पत्रव्यवहार न करता आज अचानकपणे प्रशासनाने जे अतिक्रमण केलं आणि एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीला किंवा पार्टीवाल्याला, जमीनवाल्याला तो रस्ता काढून देण्याचं काम चाललंय। तर त्या ठिकाणी त्या माणसाला पर्याय 2 रस्ते असताना सुद्धा इथे आमच्या विकास कामासाठी भिकाजी परखंदे यांनी बक्षीसपत्र करून दिलं होतं 2018 साली। आज तिथून आमचं एकच म्हणणं आहे की बाबा ते विकास कामासाठी दिलेलं आहे, ते कुठल्या विशिष्ट प्रकारच्या पार्टीवाला रोड करण्यासाठी दिलेलं नाही। तर ते त्वरित थांबावं, त्याच्यावर प्रशासनाने पुन्हा विचार करावा आणि तो विषय कुठेतरी थांबला गेला पाहिजे। कारण की आज आम्ही ग्रामपंचायती तक्रार इथे देत होतो, सर्कल मॅडमला लेखी तक्रार देत होतो, ती सुद्धा घेतली जात नाहीये। आमचं कुठलंही म्हणणं ऐकलं जात नाहीये। आज महिला या ठिकाणी JCBच्या खाली जवळजवळ तुम्ही आता सर्वांनी बघितलं असेल काय प्रकार चालला होता। आज जर ही वेळ इथे येत असेल तर शेतकऱ्याचा विचार करणार कोण, हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय। त्यामुळे हे त्वरित थांबलं पाहिजे, एवढीच प्रशासनाला विनंती आहे। त्यांनी म्हणले शेतकऱ्याचा विचार केला जात नाहीये, जी वरची पार्टी आहे त्यांच्या फायद्यासाठी कुठेतरी प्रशासन हा रस्ता करू पाहतंय। प्रशासना जी पार्टी आहे त्यांना पाठीशी घालून त्यांच्या फायद्यासाठी हा रस्ता पाठीशी घालते असं वाटतं? हो, नक्कीच। खरं बघितलं तर शासन या गोष्टीत आमचं सगळं ग्रामपंचायतीचं लिगली म्हणजे जे ग्रामपंचायतीसाठी बक्षीसपत्र दिलेलं आहे, ग्रामपंचायतीने जागा सिद्ध केलेली आहे, हे सगळं असताना सुद्धा प्रशासन या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ सगळे मिळून या ठिकाणी सगळे विरोध करत होतो की या ठिकाणाहून रस्ता घेऊ नका। तरी सर्कल मॅडमनी कुठलीच या गोष्टीची दखल घेतली नाही। सरळ म्हणलं की इथून या ठिकाणाहूनच आम्ही रस्ता नेणार, अगदी आरेरावकी केल्याच्या भाषेमध्येच आम्हाला या ठिकाणी केलं आणि पूर्ण आमच्या महिला भगिनी सगळ्या JCBवर चढून त्या ठिकाणी काम हे थांबवावं लागलं आम्हाला। आपण पाहतोय की प्रशासनाने खरं तर JCBच्या सहाय्याने हे काम जे आहे ते सुरू केलेलं होतं आणि या गावातल्या महिला सुद्धा या रस्त्याचं काम होऊ नये यासाठी पुढाकार त्यांनी घेतलेला होता। ह्या मावशी ज्या आहेत त्या JCBच्या फावड्यामध्ये बसलेल्या होत्या, तुम्ही JCB आडून हे काम थांबवले, काय तुमची मागणी? काही मागणी नाही आमची, फक्त आम्हाला रस्ता करून देणार नाही। हे ग्रामपंचायतीची जागा आहे त्याच्यामुळे आम्ही काही ते करून दिलं नाही आणि मला चक्कर आली तरी त्यांनी मागं सरली नाहीत। प्रशासन पाठीशी घालते, पार्टीच्या सगळं पाठीशी घालून घेते। लोक हा रस्ता काही ग्रामस्थ होऊन देणार नाही अशी भूमिका जी आहे ती खरं तर या ग्रामस्थांनी घेतलेली पाहायला मिळते। काही अधिकारी आले होते ते तुम्हाला तुमचे निवेदन घेतलेलं नाही असा तुमचा आरोप आहे, ते सुद्धा या ठिकाणी असून तुम्हाला सपोर्ट करत नाही काय? नक्कीच तहसीलदार मॅडमला वारंवार विनंती करून आम्ही अक्षय हातापाया जोडून आम्ही विनंती केली की मॅडम तुम्ही आमचं ऐकून घ्या, आम्हाला 1 दिवसाचा वेळ द्या। कुठलाही पत्रव्यवहार आमच्याशी झालेलं नाही। तर मॅडम स्वतः येतानाच पार्टीवाल्याच्या गाडीत बसून आलेल्या होत्या त्या ठिकाणी। त्याच्यानंतर ते आल्याच्या नंतरच आम्हाला असं वाटलं की कुठेतरी प्रशासनाने हे कुठेतरी हे होतंय का। मग त्यानंतर आम्ही MLA आपले आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्याशी संपर्क साधला, रणजितदादा शिवतारे यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी त्वरित तहसीलदारांना काही आदेश देऊन तुर्तास त्या ठिकाणी काम थांबवण्याचं काम केलेलं आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही रस्ता द्या, रस्त्याला आमची हरकत नाहीये, तुम्हाला पर्याय 2 मार्ग आहेत, परंतु आमची जी विकासासाठी 3 गुंठे दिलेली आहे, आम्हाला उद्या ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं म्हणलं किंवा आज परखंदवाडीला ग्रामपंचायत कार्यालय आहे, स्मशानभूमी नाहीये, आम्हाला जर कुठला विकास करायचा म्हटलं तर आम्ही कुठून करायचा? त्यासाठी फक्त आमचे जे 3 गुंठे आहेत त्यामध्ये तुम्ही कुठलंही अतिक्रमण करू नका। आणि स्वतः तहसीलदार साहेबांशी मी बोललो, तहसीलदार साहेब सुद्धा म्हटले की तुमच्या 3 गुंठ्यात कुठलाही रोड होणार नाही, तुर्तास ते काम थांबलेले आहे, याच्यावर पुन्हा एकदा विचार करावा आणि प्रशासनाने योग्य तो निर्णय द्यावा अशी विनंती आमच्या ग्रामस्थांच्या तर्फे। आपण पाहतोय की ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाला तात्पुरतं तरी हे काम थांबवावं लागलेलं आहे आणि जो रस्ता खरं तर प्रशासन या ग्रामपंचायतीच्या जागेतून करत होतं तो आता तरी सध्या तरी त्यांनी थांबवलेला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।